नमस्कार. कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे महाविकास आघाडीतील नेत्यांवर खास करून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर सतत बोचरी टीका करतात. ठाकरे गटाकडून त्यांना त्याच भाषेत उपनेते शरद कोळी हे उत्तर देत असतात. आता आमदार नितेश राणे यांच्यावर शरद कोळी यांनी सडकून टीका केली आहे. नितेश राणे म्हणजे भाजपचं पाळलेलं गटारीतील डुक्कर आहे अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केलाय. द्वेषाचा कॉन्ट्रॅक्टर खरं म्हटलं तर उद्धव ठाकरेंनी घेतलेला आहे आणि म्हणून अशा लोकांच्या मध्ये पहिलं घुसलेलं धनुष्य धनुष्यामधलं बाण ते पहिलं काढायला लागेल आणि मग त्यांना पहिला आता एकदाच पॅकअप करून लंडनला पाठवण्याची वेळ आलेली आहे. कारण का महाराष्ट्राला लागलेली कीड त्याचं नावच उद्धव ठाकरे आहे. गटारीतील डुक्कर नितेश राणे पहिल्यांदा आणि तोंडात कमळ गेलेलं आहे ती पहिलं काढ. अरे तुझी अवकात काय आहे जरा तुझ्या मनाला विचारून घे. या भाजपानं महाराष्ट्रात कमळ फुलवण्यासाठी नितेश राणे या नावाच्या डुकराला सोडलं होतं, पण कमळ फुलवण्याच्या नादात या नितेश राणे या डुकराने अख्ख्या महाराष्ट्राचा चिखल केलेला आहे. अरे नित्या, तुझ्या तोंडात कमळ गेलंय, पण तुमच्या तिघांच्या पण तोंडात कमळ आहे, लक्षात ठेव. ती पहिलं काढा. अरे डुकराला चौकात चांगल्या ठिकाणी कुठेही येऊ दिलं जात नाही. नितेश राणे, अरे याच्यावरून जरा विचार कर. भाजपनं लोकसभेला तुला, तुझ्या बापाला, तुझ्या भावाला प्रचार यंत्रणेमध्ये कुठेही घेतलेलं नाही. त्याचं कारण तुम्ही भाजपच्या गटारीतील डुक्कर आहात. तुमची अवकात नाही आणि तू फक्त एकच काम करू शकतो, महाराष्ट्र नासवण्यासाठी, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तुला भाजपनं कामाला ठेवलेला आहे. तू तळवत चाकणाऱ्यामधनं आहे. अरे तुझी लायकी आहे का उद्धव साहेबांवर टीका करण्याची? नेपाळी अवलाद, तुला थोडे दिवस थांब, फक्त 2-3 महिने. तुझा 12 बिस्तरा गुंडाळून तुला नेपाळला जर नाही पाठवलं तर उद्धव साहेबांची शिवसैनिक नाव